नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस भरती, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहेत. तर या अंतर्गत सकाळची जी अपडेट आपण घेतली होती, सकाळच्या अपडेट अंतर्गत 28 नोव्हेंबर 2025 रात्री 10 नंतरनं जे आलेले अर्ज होते त्या अर्जांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली होती. त्याचबरोबर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण 29 नोव्हेंबर सकाळी 12 वाजेपर्यंत 11 ते 12 वाजेपर्यंत जेवढ्या अर्जांची संख्या आली होती ती सुद्धा मी सांगितली होती. आता यानंतरचे अपडेट 12 नंतरनं आता 5 वाजेपर्यंत जेवढी अर्जसंख्या आलेली आहे 12 घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. 5 वाजेपर्यंत 12 घटकांची सध्याची स्थिती काय आहे, एकूण किती अर्ज कोणत्या घटकामध्ये आलेले आहेत याबाबतची माहिती अपडेट आपण पाहणार आहोत. यानंतरनं अजून एक व्हिडिओ होईल तो 10 नंतरची म्हणजे 5-6 नंतरची अपडेट जी आहे 10 वाजेपर्यंतची अपडेट आपण देणार आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये 10 पर्यंतची अपडेट सुद्धा आपण देणार आहोत. तर यासाठीच सगळ्याच्या अपडेट आहेत पोलीस भरतीसाठीच्या 2025 आपण सगळं सेक्शन जे आहे सगळं कव्हर करणार आहोत. नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले, त्याचबरोबर पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा नोटिफिकेशनसाठी एनेबल करा, क्लिक करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण 5 वाजेपर्यंत 12 घटकांची एकूण किती अर्ज आलेत याची संख्या आपण पाहणार आहोत. या अंतर्गत पहिला पाहू शकता, आता सगळ्यांनाच माहिती आहे सीपी मुंबई पुरुष सगळ्यात जास्त अर्ज जाणार आहेत. यामध्ये आता सध्या फक्त पुरुषांची संख्या आहे. आता सगळ्यात महत्त्वाची मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची अपडेट मी देणार आहे टोकन क्रमांकाबाबतची. तर ही अपडेट चुकू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. आपण सुरुवात करूयात. सीपी मुंबई पुरुषसाठी 1,55,800 इतका अर्ज जे आहेत हे आत्तापर्यंत आलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे हे फक्त पुरुषांसाठीचे अर्ज आहेत. महिलांसाठीचे वेगळे अर्ज त्यामध्ये समाविष्ट आहेत, त्याची संख्या ही वेगळी आहे. तर 1,55,800 पुरुषांसाठीचे फॉर्म आहेत. आणि हा आकडा जो आहे हा दुपारचा आहे, दुपारी 3-3:30च्या दरम्यानचा आहे हा अर्ज भरलेला. आणि या अंतर्गत पाहू शकता ही जी आकडेवारी आहे यामध्ये 2 लाख क्रॉस करणार आहे आजच. आणि उद्या संध्याकाळपर्यंत 2,30,000 ते 2,35,000 अर्जसंख्या जाण्याची सध्याचा अंदाज आहे. की एक्झॅक्टली किती जातोय याचे आकडेवारी लवकरच आपल्याला समजेल. अर्जसंख्या म्हणजे मुदतवाढ झाली नाही आणि अर्जसंख्या समाप्त झाली, 30 तारखेची मुदत संपली, त्यानंतर सुद्धा आपल्याला महत्त्वाचे सगळे प्रत्येक जिल्हानिहाय आकडेवारी एकदम फायनल समजणार आहे. पुढचा जिल्हा, पुढचा घटक पाहू शकता. SRPF गट क्रमांक 2 अंतर्गत एकूण 32,723 फॉर्म अर्ज आलेले आहेत. शेवटी मी टोकन क्रमांकाचं महत्त्व तुम्हाला सांगणार आहे आणि ते यावरून तुम्हाला समजून येईल की टोकन क्रमांक जो आहे हा किती महत्त्वाचा आहे. तर SRPF गट क्रमांक 2 साठी 32,723 इतके फॉर्म जे आहे फक्त पुरुषांसाठीचे, महिलांचा आकडा यामध्ये नाहीये. तिसरा घटक पाहूयात. तिसरा घटक आहे सीपी मुंबई रेल्वे, मुंबई लोहमार्ग साठी फक्त महिलांसाठीचे अर्ज यामध्ये केलेत. शेवटी मी एक पुरुषांसाठीचा अर्ज सुद्धा घेतलाय, तो सुद्धा सांगणार आहे मुंबई रेल्वेसाठीचा. तर फक्त महिलांसाठीचे जे अर्ज आहेत यामध्ये 5,598 अर्ज आहेत. आता बहुतांश जे कॅन्डिडेट आहेत उमेदवारांच्या यामध्ये कमेंट येतात की ही जी सगळी माहिती आहे खरी आहे का. पाहू शकता सगळी माहिती व्हेरीफाय केलेली आहे. जे उमेदवार त्यांचे जे अर्ज भरल्यानंतर त्याची आकडेवारी पाठवतात, स्क्रीनशॉट जरी पाठवला असला तरी मी स्क्रीनशॉट शेअर केलेले नाही आहेत त्यांच्या यामध्ये क्लिअरिटी म्हणून सांगू शकता. त्यांच्याकडून जे मेसेज आलेले आहेत त्यांचा अर्ज भरल्याच्या नंतरचे, तर तो अर्ज संख्या ॲप्लिकेशन नंबर त्यांनी मला पाठवलेला आहे. त्यांना मी स्क्रीनशॉट न पाठवता सांगून फक्त ॲप्लिकेशन नंबर पाठवण्यासाठी म्हणजेच ॲप्लिकेशनचा अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर पाठवण्यास सांगितलेला आहे. त्यामुळे ही माहिती फक्त ही माहिती आपल्याकडे अपडेट अवेलेबल आहे आणि 100% खरी अशी माहिती आहे. चौथं पाहूयात. SRPF गट क्रमांक 15 गोंदियासाठी किती अर्ज आलेत, तर 28,000 प्लस अर्ज केलेत. दुपारची अपडेट आहे, दुपारी 4-4:30च्या दरम्यान 28,000 प्लस अर्ज केलेले आहेत. आत्ताची तो टायमिंग आहे 7-7:30. यामध्ये अजून प्लस 1,000-1,500 अर्ज सुद्धा वाढू शकतात, 500-700 अर्ज प्लस गेलेले असतील. तर SRPF गट क्रमांक 15 गोंदियासाठी सुद्धा 28,000 पेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत. त्याच्यानंतर सीपी
मीरा भाईंदर पोलीससाठीचे 24,131 अर्ज फक्त पुरुषांसाठीचे आहेत. 24,000 प्लस अर्ज गेलेली आहेत मीरा भाईंदर. दुपारपर्यंत ही आकडेवारी 23,000च्या आत होती, मात्र आता 24,131 24,000 क्रॉस झालेला आहे. आणि मगाशी मी सांगितलं होतं सीपी मुंबई रेल्वेसाठी पहिलं आपण पाहिलं होतं, वरती पुन्हा जाऊ शकता. इथे पाहू शकता सीपी मुंबई लोहमार्ग, याच्यामध्ये महिलांसाठीचा अर्ज 5,598 होता आणि यामध्ये फक्त पुरुषांसाठीचे अर्ज जे आहेत 15,437. म्हणजे जर एकूण अर्ज पाहिलेत तुम्ही टोटल 20,000 प्लस अर्ज सीपी मुंबई रेल्वे लोहमार्ग पोलीससाठी एकूण टोटल अर्ज हे गेलेले आहेत. यामध्ये जर तुम्ही टोकन क्रमांक पाहिलात तर एक्झॅक्ट आकडेवारी तुम्हाला समजते आणि महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळे यामध्ये होतात. त्यामुळे टोकन क्रमांक हा खूपच महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर पाहूयात पुढे SRPF गट क्रमांक 1 साठी आत्तापर्यंत आलेले अर्ज हे 13,498 इतके अर्ज SRPF गट क्रमांक 1 अंतर्गत आलेले आहेत. 8वा नंबर पाहूयात. 8वा आहे CP पुणे शहर पुणे सिटीसाठी आत्तापर्यंत ही आकडेवारी थोडासा डाऊट आहे. पाहू शकता यामध्ये आकडेवारी वाढलेली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंतचा आकडा आहे 48,000 अर्ज आले होते. आता खूपच जास्त म्हणजे 1,1500 सुद्धा वाढलेले असतील. सध्या अर्जांची संख्या ही जबरदस्त स्पीडने वाढत आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे खूप जास्त अर्ज वाढत आहेत. पेमेंट प्रोसेस सुद्धा पूर्ण होत आहे त्यामुळे हा आकडा पुढे गेला असेल CP पुणे शहरसाठी. 9वा पाहूयात. मीरा भाईंदर पोलीस शहर पोलीस शिपाई भरती शिपाईसाठीचं आहे मीरा भाईंदरसाठीचं. तर यामध्ये एकूण 12,442 अर्ज हे आलेले आहेत. मीरा भाईंदर पोलीस शिपाईसाठीचे 12,442 अर्ज. त्याच्यानंतर पाहूयात आपण पुणे कारागृह प्रिझन पुणे प्रिझनसाठीचं आहे यामध्ये. तर पुणे प्रिझनसाठी 48,354 फॉर्म हे आलेले आहेत. 48,354 यामध्ये सुद्धा ही आकडेवारी दुपारची आहे. दुपारी 3:30 ते 4 दरम्यानची, म्हणजे यामध्ये पुन्हा आकडेवारीमध्ये पुन्हा प्लस झालेला आहे. सगळे आकडेवारी आपण पुन्हा एकदा अजून एक व्हिडिओ यावरती घेणार आहोत. त्याच्यानंतर पाहूयात नवी मुंबई चालक. आता पोलीस शिपाईवर बहुतांश जे आपल्याला माहिती मिळते की याच्यामध्ये शिपाईसाठी किती अर्ज आलेले आहेत, मात्र चालक या पदासाठी जास्त माहिती आपल्याला मिळत नाही आहे. तर नवी मुंबई चालकसाठी खूप जास्त अर्ज आलेत. पाहू शकता 18,500 फॉर्म हे नवी मुंबई चालकसाठी आत्ता आलेले आहेत. 18,500 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा घटक SRPF गट क्रमांक 16 किती अर्ज आले तर 8,749 इतके अर्ज SRPF गट क्रमांक 16 अंतर्गत आलेले आहेत. तर या पद्धतीने आपण जे महत्त्वाचे 12 घटक आहेत यामध्ये आजची जी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली फक्त 12 घटक. आता यामध्ये पुढे अजूनचे वेगवेगळे घटक जी काही माहिती आपल्याकडे प्राप्त होईल, जे काही SMS उमेदवारांचे आपल्याकडे प्राप्त होतील, मेसेज येतील, त्यांचे जे ॲप्लिकेशन नंबर येतील त्यानुसार आपण व्हिडिओ पुढच्या अपडेटसाठी घेणार आहोत. आणि उद्याचे सुद्धा शेवटचे अपडेट महत्त्वाचे असणार आहे. फायनल आकडा आपल्याला समजणार आहे. मुदत वाढवण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता शेवटची जी महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहोत तर टोकन क्रमांक का महत्त्वाचा आहे. पाहू शकता टोकन क्रमांकामध्ये मेलसाठीचे अर्ज आणि फिमेलसाठीचे अर्ज हे एकत्र आहेत. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर एक मी मेल फिमेलसाठी ॲप्लिकेशन नंबरवरून तुम्हाला पुरुषांसाठी किती अर्ज आलेत आणि महिलांसाठी किती अर्ज आलेत हे समजू शकतं. मात्र टोकन क्रमांक हा एकत्रित आहे आणि तो महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट, जेव्हा तुमची जी ग्राउंड असते ग्राउंडसाठी सुद्धा टोकन क्रमांक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. ॲप्लिकेशन नंबर तर आहेच, टोकन नंबरनुसार कदाचित तुमची ग्राउंड जे आहे होऊ शकते. आता सध्या तरी याबाबतची अपडेट नाही आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण 5 वाजेपर्यंत 12 घटकांची अर्जसंख्या पाहिली. याच्यानंतरची पुढची अपडेट सुद्धा घेणार आहोत. तर अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आत्ताच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.